श्री स्वामी समर्थ मित्रांनो, ज्या घरातील महिला रोज तुळशीला पाणी घालून उंबरठ्यावर कुंकवाच्या 2 रेषा ओढते त्या घरात श्रीमंती येते. मित्रांनो, तुळशीला पाणी घालताय रोजची ही एक सवय तुमचं भाग्य उजळवते. थांबा, कारण आज सांगितली जाणारी गोष्ट अनेक महिलांचे आयुष्य बदलून टाकणारी आहे. जर एखादी महिला रोज तुळशीला पाणी घालत असेल आणि घराच्या उंबरठ्यावर 2 कुंकवाच्या लाल रेषा ओढत असेल तर तिच्या नशिबात काय बदल होतात हे फार कमी लोकांना माहिती आहे. म्हणूनच मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुमच्या घरात घडणाऱ्या अनेक घटनांची उत्तरं तुम्हाला मिळतील. मित्रांनो, भारतीय परंपरेत तुळस ही केवळ एक वनस्पती नाही, तर जिवंत देवी मानली जाते. ज्या घरात तुळशीची नियमित सेवा होते त्या घरात अदृश्य शक्ती कार्यरत होतात असे शास्त्र सांगते. सकाळी उठून जी महिला तुळशीला पाणी घालते ती नकळतपणे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढत असते. तिचे हात पाण्याला स्पर्श करताच तिच्या मनातील ताण, चिंता, भीती कमी होऊ लागते. ही प्रक्रिया हळूहळू तिच्या विचारांमध्ये स्थैर्य आणते. तुळशीला पाणी घालताना जर मनात शांत प्रार्थना असेल तर त्या घरात कलह टिकत नाही. अनेक घरांमध्ये दिसणारी कारणं नसलेली चिडचिड हळूहळू नाहीशी होते. महिलेच्या शब्दांमध्ये आपोआप गोडवा येतो. घरातील सदस्य तिचे ऐकू लागतात. हा बदल एका दिवसात होत नाही, पण तो निश्चित होतो. आता येतो उंबरठ्याचा विषय. उंबरठा म्हणजे घराची लक्ष्मण रेषा. ज्या घराच्या उंबरठ्यावर कुंकवाच्या 2 रेषा असतात त्या घरात नकारात्मक शक्तींना प्रवेश मिळत नाही. जी महिला दररोज किंवा ठराविक दिवशी उंबरठ्यावर 2 कुंकवाच्या रेषा ओढते ती घराची रक्षा कवच निर्माण करते. या 2 रेषा केवळ धार्मिक नसून मानसिक परिणाम करणाऱ्या आहेत. महिलेच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होते. ही भावना तिच्या वागण्यात आत्मविश्वास आणते. आत्मविश्वास असलेली महिला घरात योग्य निर्णय घेते. थांबा, कारण आता उलगडणार आहे गुपित जे बहुतेक लोक दुर्लक्ष करतात. तुळस आणि उंबरठा हे दोन्ही मिळून स्त्रीच्या आयुष्यावर कसा प्रभाव टाकतात. मित्रांनो, जेव्हा तुळशीची सेवा आणि उंबरठ्याची पूजा एकत्र होते तेव्हा त्या महिलेच्या कर्मचक्रात बदल सुरू होतो. तिला येणाऱ्या अडचणी हळूहळू कमी होतात. कामात अडथळे कमी दिसू लागतात. अडकलेली कामे मार्गी लागतात. अनेक महिलांनी अनुभवले आहे की या साध्या कृतीमुळे घरात आर्थिक शिस्त निर्माण होते. पैसा जरी जास्त आला नाही तरी जो आहे तो टिकू लागतो. अनावश्यक खर्च कमी होतो. घरात नियोजन येते. मानसशास्त्र सांगते की रोजची सकारात्मक सवय मनावर खोल परिणाम करते. तुळशीला पाणी घालणे म्हणजे स्वतःसाठी काही क्षण देणे. उंबरठ्यावर कुंकू ओढणे म्हणजे घरासाठी जबाबदारी स्वीकारणे. आणि या 2 भावना एकत्र आल्यावर स्त्री मानसिकदृष्ट्या मजबूत होते. मजबूत स्त्री म्हणजे मजबूत घर. मजबूत घर म्हणजे स्थिर भविष्य. ही साखळी आपोआप तयार होते. आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग. या सवयीचा स्त्रीच्या वैयक्तिक आयुष्यावर काय परिणाम होतो. जी महिला ही साधना करते तिच्या मनात भीती कमी होते. ती स्वतःला कमी लेखत नाही. नात्यांमध्ये ती स्पष्ट बोलू लागते. अनेक वेळा अनेकांना वाटते की देव प्रसन्न होतो, पण खरं तर तिचे मन प्रसन्न होते आणि प्रसन्न मन योग्य निर्णय घेते. घरातील मुलांवरही याचा परिणाम होतो. ते अधिक शिस्तबद्ध होतात. घरात अभ्यासाचे वातावरण तयार होते. नवरा बायकोंमधील संवाद सुधारतो, कारण घरातील प्रमुख स्त्री शांत असते. आणि ही कृती कोणताही चमत्कार नाही. ही एक मानसिक आणि आध्यात्मिक शिस्त आहे. जी महिला रोज स्वतःला आणि घराला वेळ देते ती आयुष्यात पुढे जाते. तुळस आणि उंबरठा हे केवळ माध्यम आहेत. खरा बदल तिच्या आत होत असतो. मित्रांनो, जर तुम्ही सवय प्रामाणिकपणे केली तर परिणाम नक्की जाणवतील, पण अपेक्षा ठेवून नाही, श्रद्धा ठेवून.
जर हा विचार पटला असेल तर तो घरातील इतर महिलांपर्यंत नक्की पोहोचवा, कारण बदल एका घरापासून सुरू होतो. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की द्या आणि हा व्हिडिओ इतरांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.